देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह. अयोध्येत दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या मस्तकी सूर्य टिळक होणार. शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी. अयोध्येतील राम मंदिरात अंदाजे 20 ते 30 लाख भाविक दर्शन घेणार असल्याची माहिती. पोलिसांचा कडक बंदोबस्त. देशभरात रामनवमीचा उत्साह. अयोध्येतील शरयू नदीकाठावर स्नान. भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते रामेश्वरममध्ये पूजा. मोदींच्या हस्ते सागरी पुलाचं उद्घाटन होणार. 8,300 कोटींच्या प्रकल्पाचं लोकार्पण. बीडच्या परळीत राम मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई. कोराराम, काळाराम, सावळाराम मंदिरात आज साजरा केला जाणार राम जन्म उत्सव. पंढरपूरच्या होळकर वाड्यातील राममूर्तीवर किरणोत्सव. वर्षातून रामनवमीलाच होतो किरणोत्सव. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले हे पुरातन राम मंदिर. यवतमाळमध्ये श्रीरामनवमी निमित्त काढली मोटरसायकल रॅली. रामभक्तांनी हातात भगवे ध्वज घेऊन प्रभू श्रीरामाचा जय जयकार करत मोटरसायकल रॅलीमध्ये घेतला सहभाग. देशभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. दरम्यान रामनवमी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरती शुभेच्छापर पोस्ट केली आहे. देशभरात रामनवमीचा उत्साह. शेतीमित्र डॉक्टर संदीप डोकवे यांनी वारली आर्टमधून साकारला रामनवमीचा प्रसंग. अहमदाबादमधील इस्कॉन मंदिरात रामनवमीचा उत्साह. भाविकांची मोठी गर्दी. संध्याकाळी होणार महाआरती. झारखंडमधील गिरिडीह हनुमान मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह. रामकथा भजन कीर्तनाचा होणार कार्यक्रम. जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरात रामनवमीचा उत्साह. मंदिराला फुलांची सजावट. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. आज देशभरात रामनवमीचा उत्सव. वडाळ्यातील श्रीराम मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. राज्यातील विविध भागातून रामभक्त दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगेत उभे आहेत. देशभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. वाराणसीतील मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. श्रीराम भक्तांमध्ये एक नवी ऊर्जा संचारल्याचं पाहायला मिळतंय. रामनवमी निमित्त शेगावात भक्तांची मांदियाळी. देशभरातून हजारो भाविक आणि दिंड्या शेगावात दाखल. दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी रीत. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्टवर. मुंबईमध्ये 13,000हून अधिक पोलीस तैनात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त. गर्दीच्या ठिकाणावर ड्रोनच्या सहाय्याने नजर. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातही अलर्ट. संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर. नुकताच झालेल्या हिंसाचारानंतर कडक बंदोबस्त. नागपुरातील विविध भागातून निघणार शोभायात्रा. रामनवमी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. तर वाशिमच्या पोहरा देवीचा यात्रोत्सव सुरू. नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणार शोभायात्रा. बंजारा समाजाची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या पोहरा देवीमध्ये श्रीरामनवमी निमित्त यात्रा महोत्सव. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शासकीय पूजा. रामनवमी निमित्त नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून शोभायात्रेचं आयोजन. मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार. अयोध्येतील राम जन्मभूमी फुलांनी सजले. भक्तांचं हनुमानगढी मंदिरात आगमन. मोठ्या प्रमाणात भाविकांची रीत. देशभर रामनवमीचा उत्साह. रामनवमी निमित्त पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठी बाईक रॅली काढण्यात आली. दिल्लीतील गौरी शंकर मंदिरात रामनवमी निमित्त आकर्षक फुलांची सजावट. विद्युत रोषणाईसह मंदिर झगमगलं. नवी दिल्लीतील छतपूर मंदिरात रामनवमीचा उत्साह. रामनवमी निमित्त मंदिरामध्ये विशेष आरती. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी.
नवी दिल्लीतील रामनवमी निमित्त झंडेवाला मंदिरात आरतीचा लाभ घेण्यासाठी भाविकांची रीत. मोठी बातमी समोर येते. नागपुरातील हिंसाचार प्रकरण. पीडितांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात. जिल्हा प्रशासनाकडून थेट खात्यावर निधी दिला जातोय. हिंसाचारातील मृत इरफान अन्सारी यांच्या कुटुंबाला 5 लाखाची मदत देण्यात आलेली आहे. पीडितांना नुकसान भरपाई देण्यास आता सुरुवात झालेली आहे. तर या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. मृत इरफान अन्सारी याच्या कुटुंबाला 5 लाखाची मदत देण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आता थेट खात्यावर निधी दिला जात आहे. या हिंसाचारामध्ये अनेक गाड्यांची तोडफोड झाली होती. घरांचं नुकसान झालं होतं. यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं. पीडितांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात आश्वासन दिल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून थेट खात्यावर निधी दिला जात आहे. तर या हिंसाचारातील मृत इरफान अन्सारी यांच्या कुटुंबाला 5 लाखाची मदत देण्यात येते. जिल्हा प्रशासनाकडून आता थेट खात्यावर निधी दिला जात आहे. आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. मराठीच्या मुद्द्यावरून मनसेचं कौतुक. स्टेट बँक कर्मचाऱ्याचा संदीप देशपांडेंना फोन. स्टेट बँक कर्मचाऱ्याने मानले राज ठाकरेंचे आभार. आभार मानणाऱ्या कर्मचाऱ्याचं फोन संभाषण. देशपांडे यांच्याकडून ट्विट. एकदाच निवडून आलेल्यांनी आपल्याला फुकटचे सल्ले देऊ नयेत. अजित पवारांचं हर्षवर्धन सपकाळांना जोरदार प्रत्युत्तर. अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला. सपकाळांचा घणाघात. मनसे नेते संदीप देशपांडेंच्या दादर येथील इंदोरी चाट आणि बरंच काही या हॉटेलचे आज उद्घाटन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन. करुणा मुंडेंना मोठा दिलासा. धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली. 2 लाखांची पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच. एकनाथ शिंदेसारखे नेतृत्व मिळणं हे आमचं भाग्यच. कोल्हापुरातील आभार सभेत धैर्यशील मानेंकडून शिंदेंचं कौतुक. चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसात ती आता 3800 रुपयांनी स्वस्त झाली आहे. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा कामगार मेळावा संपन्न. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा भव्य सत्कार पार पडला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची राळेगाव तालुक्यातील खैरीमधील शिवमहापुराण कथा कार्यक्रमाला भेट. महिला आणि भगिनी गावकऱ्यांसोबत साधला संवाद. आमिष दाखवून फसवणूक. मुंबईत आज उष्णतेची लाट. उत्तर महाराष्ट्रासह मुंबईला हवामान विभागाचा इशारा. पुढील आठवडाभर देशभरात उष्णतेची लाट येणार. हवामान खात्याकडून अलर्ट जारी. नागपुरात श्वानांचा धुमाकूळ. पालिकेच्या 5 रुग्णालयात 700 लोकांवर उपचार सुरू. तर सरकारी रुग्णालयातील संख्या 1000च्या वर. नागपुरात 1.5 लाख बेवारस श्वान. वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसीतील भूखंडांना विक्रमी दर. एमआरडीएच्या तिजोरीत 3839 कोटींची भर. व्यावसायिक भूखंडाच्या ई लिलावाला चांगला प्रतिसाद. बीकेसीतील 3 व्यावसायिक भूखंडाच्या विक्रीतून नफाच नफा. केशरी आणि शुभ्र रेशन कार्डाची तपासणी होणार. अपात्र रेशन कार्ड रद्द करण्यात येणार. राज्य सरकारने हाती घेतली मोठी मोहीम. सप्तशृंगी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त नियोजनासाठी सप्तशृंगी गडावर प्रशासनाची आढावा बैठक पार पडली. त्या दृष्टीने नियोजनाबाबत अधिकारी, ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली. व्हॉट्सअॅपची फेब्रुवारी महिन्यात मोठी कारवाई. 97 लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी. ऑनलाईन फसवणूक आणि गैरवर्तन प्रकरणी कारवाई. अमेरिका आणि युरोपमध्ये टॅरिफ वॉर. अमेरिका आणि युरोपमध्ये टॅरिफ मुक्त व्यापार असावा. एलॉन मस्क यांचे मोठे विधान.
भिवंडीच्या केवणी दिवे गावच्या चिमुकल्याची ऐतिहासिक कामगिरी 8 वर्षीय विहानने 4 तासात केला एलिफंटा बेट ते गेटवे ऑफ इंडिया असा 12 किलोमीटरचा समुद्र पार. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा टोमॅटो पिकाला फटका. टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात. टोमॅटोला भाव येत नसल्याने तसंच वातावरणातील बदलामुळे शेतकरी हवालदिल. परभणी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात खड्ड्यामुळे रस्त्याची दुरावस्था. मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष. लवकरात लवकर खड्डे बुजवावे नागरिकांची मागणी. टाटा कंपनीने अमेरिकेचा कार पुरवठा थांबवलाय. ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर टाटाचं धोरणात्मक निर्णय. अमेरिकेत गाड्या निर्यात करणं थांबवण्याचा निर्णय. लँड रोव्हर जॅग्वारच्या कार एक्सपोर्ट थांबवण्याचा निर्णय. पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांचा शिवशाही बसला दे धक्का. टिळक रस्त्यावर शिवशाही बस बंद पडली होती. पोलिसांनी बसला धक्का देत मार्ग मोकळा केला. धुळ्यामध्ये मनसेचा पुन्हा मराठी भाषेसाठी संघर्ष. इंग्रजी भाषेतील पाट्या बदलून मराठीत लावण्याची मागणी. मराठीत नावाची पाटी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा. अनंत अंबानींची जामनगर ते द्वारकापर्यंत पदयात्रा 28 मार्चपासून. गुजरातमधील जामनगरपासून पदयात्रा सुरू. अनंत अंबानी 10 एप्रिलला द्वारकेमध्ये पोहोचणार. 30व्या वाढदिवसानिमित्त दर्शन घेण्यासाठी पदयात्रा. जालन्यात पाणी टंचाईच्या समस्येला सुरुवात. कडवची गावातील शेतकरी पाणी टंचाईमुळे चिंतेत. हतबल झालेल्या शेतकऱ्याने 4 एकर जागेवरील द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड. नंदुरबारमध्ये साखर कारखान्याला थकीत कर्ज प्रकरणी जप्तीची नोटीस. 1400 ते 1500 कोटी रुपयांचे थकीत कर्ज. 17 एप्रिल रोजी जप्तीची कारवाई होणार आहे. 1000ची लाच स्वीकारताना भोसरी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस शिपाई एसबीच्या जाळ्यामध्ये दूध डेअर उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी लाच स्वीकारताना ताब्यात. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पाण्यासाठी महिलांची वणवण. पाण्याच्या टाकीचे काम 3 वर्षांपासून रखडले. पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी. अधिकार कार्यकर्त्यांची मागणी. हिंगोली रिसोड राज्य महामार्गावर मुख्य रस्त्यावर पडले भेगा. जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी. लांजा नगर पंचायतीने नागरिकांना कोणतीही माहिती न देता शहराचा प्रारूप विकास योजना आराखडा जाहीर केलाय. माजी नगरसेवक संजय यादव यांनी आरोप करत याबाबत खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलंय. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील परप्रांतीय उद्योजकांना विकलेल्या जमिनीच्या मोजणीवरून खडाजंगी. ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर आक्रमक. 1ली ते 9वीच्या परीक्षा कडक उन्हाळ्यामध्ये होणार आहेत. 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये घेण्यात याव्यात असे परिपत्रक काढण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील 1420 शाळांमध्ये वीज पुरवठाच नाही. शिक्षण विभागाचा तुघलकी कारभार पाहायला मिळतोय. धुळ्यातील चितोड रावेर रस्त्यावर गौण खनिज माफियांमुळे रस्त्याची दुरावस्था. नागरिकांचं खड्ड्यात बसून आंदोलन. जळगाव जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदी सुरू. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांचं आवाहन. सोलापुरातील शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतरही संकट कायम. जगातील रामनगर मोदी परिसरातील आणखी 2 मुलं गंभीर. मुंबईचे डबेवाले 6 दिवसांच्या रजेवर. 9 ते 14 एप्रिलपर्यंत डबेवाले रजेवर. या कालावधीमध्ये ते आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार आहेत. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात आलेला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा आज पूर्णपणे बंद असेल. राज्यात 21 वर्षांनी शिक्षकेतरांची भरती. शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा. सुमारे 5000 पदांची भरती होण्याची शक्यता.
कांदिवलीत फेरीवाल्यांना रोखण्यासाठी बाउन्सर तैनात. महावीर नगरमध्ये पंचशील इमारतीबाहेर बाउन्सर तैनात. सोसायटीच्या सदस्यांकडून स्वखर्चाने बाउन्सर तैनात. वांद्रे कुर्ला संकुल परिसरात पाणी. वांद्रे कुर्ला संकुलात 8 एप्रिलला पाणी पुरवठा बंद. जलवाहिनीच्या कामकाजामुळे पाणी पुरवठा बंद. सातारा जिल्ह्यात अदानी कंपनीचं स्मार्ट मीटर जोडणीचं काम बंद करण्यात यश. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे प्रयत्न. ग्राहकांच्या मागणीनुसार मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं लेखी पत्र. अमरावतीच्या तळेगावात पेट्रोल पंपावर दरोडा. पेट्रोल पंप मॅनेजरनेच रचला कट. या प्रकरणी 5 जणांना अटक. तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. चंद्रपूर जिल्ह्यात स्टार कासवांची सुटका. राजुरा जंगलात या कासवांचा आहे नैसर्गिक अधिवास. मुंबई आणि राज्यातील इतर भागात तस्करांकडून जप्त करण्यात आले जीव. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वाघांचा हल्ल्यामध्ये युवा शेतकरी ठार. वाघांचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी. उल्हासनगर शहरात सध्या अल्पवयीन चोरटे सक्रिय झाले. ते अल्पवयीन चोरट्याने मास्टर कीच्या सहाय्याने दुचाकी चोरल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. उल्हासनगरमध्ये प्रॉपर्टीचे बोगस दस्तावेज बनवून फसवणूक केली गेली. झेरॉक्स माध्यमातून बनावट दस्तावेज तयार करून एक व्यक्तीची लाखो रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस. उल्हासनगर पोलिसांनी केली अटक. गोंदिया रेल्वे स्थानकावरून पैशाची बॅग घेऊन जाणारा प्रवासी पोलिसांच्या ताब्यात. 9,60,000ची रोख रक्कम कुठून आणल्यावर प्रश्न. माहिती न दिल्याने गुन्हा दाखल. पतीची गळफास घेऊन आत्महत्या तर पत्नीचा आढळला मृतदेह. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील रोहित पिंपळगाव येथील घटना. पती पत्नीत घरगुती वाद सुरू असल्याची पोलीस सूत्रांची प्राथमिक माहिती. नाशिकच्या चांदवड येथील ठेकेदाराची 23 लाखांची फसवणूक. 3 दिवसांपासून उपोषण सुरू. मात्र उपोषणाच्या ठिकाणी उपोषणकर्त्याला उपोषण सोडण्यासाठी धमकी. चांदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.